आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टरमधील छोटे छोटे दोन आर्टिकल अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं आर्टिकल आहे डिस्प्लेसमेंट करंट. याची डायग्राम समजून घेऊयात म्हणजे आपल्याला त्याचं डिस्कशन पाहता येईल. हा कॅपॅसिटर आहे, सिम्बॉल C. कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू ए DC सोर्स. याचं एक टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. हे प्लग की आहे, सॉरी टॅप की आहे. याच्यामुळे हे पॉझिटिव्ह प्लेट या प्लेटला कनेक्ट केल्यामुळे याच्यावर इंड्यूस होणारा चार्ज +Q, दुसऱ्या प्लेटवरचा चार्ज -Q. आता कॅपॅसिटर सोडून उर्वरित जे सर्किट आहे त्यातून फ्लो होणारा करंट IC दाखवला आहे. त्याला कंडक्शन करंट असं म्हणायचं आहे. आणि इनसाइड द कॅपॅसिटर हा करंट ID दाखवला आहे, त्याला डिस्प्लेसमेंट करंट म्हणायचं आहे. दोघांमध्ये काय फरक आहे बघूयात. डायग्राम लक्षात आली. तर ID म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट, हा इथं सिम्बॉल आहे. तर IC म्हणजे कंडक्शन करंट, हा सिम्बॉल इथं आहे. कन्सिडर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक is connected across a DC source as shown in the figure. The current due to the free electrons called conduction current is same everywhere in the circuit except inside the capacitor. फ्री इलेक्ट्रॉन मुळे जो करंट असतो त्याला कंडक्शन करंट म्हणायचं आहे. आणि कॅपॅसिटर सोडून इतर जे पूर्ण सर्किट आहे त्या सर्किटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन मुळे करंट आहे त्याला म्हणायचं आहे कंडक्शन करंट. तो प्रश्न पडतो इनसाइड द कॅपॅसिटर काय आहे. देयर इज अ करंट इन द डायलेक्ट्रिक इनसाइड द कॅपॅसिटर ड्यू टू द मूवमेंट ऑफ बाउंड चार्जेस and the current due to the bound charges is called as displacement current. It is denoted by ID or it is also known as charge separation current. As circuit is closed, the current passes through the leads of the capacitor and the electric field between the plate increases. ही की बसवल्यानंतर याच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होते आणि त्यामुळे इनसाइड द कॅपॅसिटर चार्ज डिस्प्लेसमेंट आहे आणि त्याच्यामुळे जो करंट आहे चार्ज सेपरेशन आहे, त्याच्यामुळे जो करंट आहे त्याला डिस्प्लेसमेंट करंट म्हणायचं आहे. स्टुडंट्स म्हणजे कॅपॅसिटर सोडून उर्वरित जे सर्किट आहे त्यातला करंट हा फ्री चार्जेसमुळे त्याला कंडक्शन करंट म्हटलं आणि इनसाइड द कॅपॅसिटर चार्ज सेपरेशनमुळे करंट आहे त्याला डिस्प्लेसमेंट करंट असं म्हटलं आहे. डिस्प्लेसमेंट करंट ID दाखवला आहे तर कंडक्शन करंट हा IC दाखवला आहे. आता ह्याचा फॉर्म्युला काय तर आपल्याला बघायचा आहे. दोन्हीचा फरक लक्षात आला. डिस्प्लेसमेंट करंट आणि कंडक्शन करंट. कंडक्शन करंट इज ड्यू टू द फ्री इलेक्ट्रॉन्स अँड डिस्प्लेसमेंट करंट इज इनसाइड द कॅपॅसिटर ड्यू टू द सेपरेशन ऑफ द चार्जेस. आता आपल्याला जो माहिती आहे तो फॉर्म्युला लिहूयात. एकदा का आपण ही सर्किट क्लोज केलं की ह्या दोन प्लेटच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड सेटअप तयार होतो. एका प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज झाल्यामुळे इनसाइड द कॅपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. ती इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला जो आपण मागील आर्टिकलमध्ये अभ्यासला तो ॲज इट इज इथे घेतला आहे, Q/8/0K. सिम्बॉलमध्ये थोडा फरक केला. आपण आतापर्यंत +Q घ्यायचं होतं, इथं स्मॉल Q घेतलं लक्षात असू द्या. पण मिनिंग तेच आहे, इथं +Q आहे -Q आहे आणि म्हणून E = पहिला फॉर्म्युला आहे Q/8/0K. K म्हणजे या कॅपॅसिटरच्या मध्ये जे मीडियम आहे डायलेक्ट्रिक मीडियम आहे त्याचा कॉन्स्टंट, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हेच इक्वेशन Q साठी रिअरेंज केलं म्हणून Q A/0K × E. आता ह्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू. स्टुडंट्स आपण गणिती क्रिया बऱ्याच आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या गणिती क्रिया आहेत तुम्हाला परिचय आहे. तसं इंटिग्रेशन एक आपण बऱ्याच वेळा वापरतोय. तसं डिफरन्शिएशन ही गणिती क्रिया आहे. ह्या इक्वेशनचं डिफरन्शिएशन केल्यानंतर येणार उत्तर आहे dQ/dt इज इक्वल टू A/0K dE/dt. dQ/dt हे जर डावी बाजू पाहिली तर तुम्हाला करंटचा फॉर्म्युला आठवतो का बघा. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. ही डावी बाजू म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे आणि म्हणजेच dQ/dt इज इक्वल टू करंट, त्याला IC म्हणूया. म्हणजे IC हा dQ हा कुठला चार्ज घेणार होता आपण, फ्री चार्ज, त्याला IC असं म्हणायचं आहे. म्हणजेच IC इज इक्वल टू कंडक्शन करंट
आणि म्हणूनच dq बाय dt जे मी IC लिहिलं म्हणजे इथं बघा IC इज इक्वल टू dq बाय dt इज इक्वल टू dq बाय dtचा हा फॉर्म्युला इथे लिहिला A0 k इंटू डी बाय dt. तेच इक्वेशन रिअरेंज केलं डी बाय dt साठी बघा डी बाय dt म्हणजे हे इथं छेदस्थानी येईल IC भागिले हे IC अपॉन A0 k असावं. याचा अर्थ ह्या ज्या टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट आहेत म्हणजे डी अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू IC. डी बाय dt म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम व्हॅराइंग इलेक्ट्रिक फील्ड असं त्याला म्हणतात. आणि टाइम व्हॅराइंग इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कंडक्शन करंट असं इथं कन्क्लुजन. हे झालं कंडक्शन करंट विषय. पण आपल्याला आता पाहायचं आहे ते डिस्प्लेसमेंट करंट विषय. तुम्ही हेच इक्वेशन जर काळजीपूर्वक पाहिलं हे 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 मी याला बॉक्स करून ठेवतो का हे काळजीपूर्वक बघा. हा करंट आहे हा पण करंट आहे ही बाजू पण करंट असली पाहिजे. म्हणजे आता मी ह्याला सर्कल केलेला आहे हा पार्ट आहे ह्याला करंटचे डायमेन्शन असले पाहिजे. इक्वालिटी साईन आहे. लेफ्ट साईडच्या फिजिकल क्वांटिटीला जर करंटचे डायमेन्शन्स असतील तर राईट साईडला इक्वालिटी साईनमुळं राईट साईडला स्वतः करंटचे डायमेन्शन असले पाहिजेत. म्हणजे ह्याला हा पार्ट हा करंट दाखवत आहे आणि हाच पार्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट आहे बट इनसाइड द कॅपॅसिटर. हा पार्ट म्हणजेच करंट दाखवतो. कारण हे करंट IC म्हणजे करंट इज इक्वल टू dq बाय dt इज इक्वल टू A0 k d बाय dt. याचा अर्थ डाव्या बाजूला जर करंटचे डायमेन्शन असेल तर उजव्या बाजूला पण करंटचे डायमेन्शन असले पाहिजेत. म्हणजे उजव्या बाजूला इथं सर्कल केलेली जी टर्म आहे ती करंट आहे. खरं तर त्याला आपण कंडक्शन करंट म्हटलं आहे बट आउटसाइड द सर्किट आउटसाइड द कॅपॅसिटर इनसाइड द कॅपॅसिटर त्याच टर्मला आपण डिस्प्लेसमेंट करंट म्हणून आणि म्हणून लिहिलं आहे ID डिस्प्लेसमेंट करंट ID इज इक्वल टू A0 k d बाय dt. तुम्ही IC बरोबर पण तेच लिहिलं आहे ID बरोबर तेच लिहिलं आहे. इथे एक लक्षात घ्या डिस्प्लेसमेंट करंट इज इक्वल टू कंडक्शन करंट. फक्त फरक काय आहे डिस्प्लेसमेंट करंट आणि कंडक्शन करंट इक्विव्हॅलेंटच आहे म्हणून दोघांचा फॉर्म्युला सारखाच आहे. पण फरक काय डिस्प्लेसमेंट करंट हे बाउंड चार्जेसमुळे आहेत तर कंडक्शन करंट हे फ्री इलेक्ट्रॉनमुळे आहे. हा बेसिक फरक आहे पण ते इक्विव्हॅलेंट आहे. आणि म्हणून ID इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A0 k इंटू डी बाय dt. बट आपण समजा इथं म्हटलं याच्यामधलं जे मीडियम आहे ते एअर आहे फ्री स्पेस आहे त्यास k इज इक्वल टू 1 असेल. हाच फॉर्म्युला k इज इक्वल टू 1 असेल तर कसा बदलेल ID इज इक्वल टू A0 d बाय dt. याचा अर्थ बघा हे इक्वेशन काय सांगते ते इक्वेशन असं आहे जिथं जिथं इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टाईम बदलते तिथं तिथं डिस्प्लेसमेंट करंट. म्हणजेच a displacement current exists at any point in the space where time varying electric field exists. म्हणजे ज्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाइम इलेक्ट्रिक फील्ड बदलते त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट करंट असतो. हे इक्वेशनचा अर्थ असा आहे म्हणजे k इज इक्वल टू 1 घेतला तरी ते करंटचं डायमेन्शन येणार आहे त्याला. आणि म्हणून याचा उत्तर असं आहे याचा अर्थ असा आहे सिग्निफिकन्स असा आहे मिनिंग असं आहे इक्वेशनचा की डिस्प्लेसमेंट करंट ID exists at any point in the space where time varying electric field exists. स्टुडंट्स आपण हा जो अभ्यास केला आहे डिस्प्लेसमेंट करंटचा आहे. याच तासाला आपण याच लेक्चरला आणखी एक छोटंसं आर्टिकल अभ्यास करू ते आहे एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. बघूयात कसं आहे ते. स्टुडंट्स now let us discuss one more article that is energy stored in a capacitor. Energy stored in a capacitor. साधी डायग्राम आहे. एक कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी C तो एका सोर्सला जोडला आहे त्याच्या अक्रॉस अप्लाय केलेलं पोटेन्शियल V आहे. आता एनर्जी स्टोअर का केली जाते त्याचं रिझन बघूया त्याच्या मागचं कारण काय आहे बघा. Basically, capacitor is a device used to store charges. It is used to store energy. Charging of capacitor means transforming electron from one plate of the capacitor to the other plate. To store the charges, the charging process केली जाते. त्या charging process मध्ये there is a transforming. There is a process of transforming electron from one plate to another plate.
During charging, some work is done by the battery to remove the electron against the force, opposing force, and this work is stored in the form of energy as a electric field, in the form of electric field. Energy stored in the capacitor. लक्षात येत आहे? कॅपॅसिटरच्या अक्रॉस हा सोर्स जोडला की त्याचं चार्जिंग प्रोसेस होते. चार्जिंग ह्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर आहे अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स, आणि आपल्याला माहिती आहे अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स आपल्याला मुवमेंट करायचं असेल तर काही ना काही वर्क करावं लागतं. ते वर्क एनर्जी म्हणून स्टोअर केलं जातं, बट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग हे कसं काढायचं, फॉर्म्युला कसा काढायचा, तर आपण असं म्हणूया चार्जिंग प्रोसेस करत असताना कुठून कुठंपर्यंत सुरुवातीला हा कॅपॅसिटरचा चार्ज 0 आहे आणि चार्जिंग करून झाल्यानंतरचा चार्ज कॅपिटल Q आहे असं काहीतरी. या प्रोसेसमध्ये ॲट सम इन्स्टंट एखाद्या मिडल पॉईंटला, एखाद्या इन्स्टंटला त्याच्यावरचा जो चार्ज आहे तो Q डॅश आहे असं गृहीत धरूयात, आणि त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल V आहे. आणि मग आपल्याला माहीत असल्या फॉर्म्युल्यानुसार कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू Q डॅश अपॉन Q. पण रिमेंबर स्टुडंट्स, आपण चार्जिंग प्रोसेसमधलाच एक कुठला तरी इन्स्टंट घेतो आहोत, एक टाईम पिरियड घेतो आहे, त्यावेळेला कॅपॅसिटरवरचा चार्ज Q डॅश आहे आणि त्याच्यावरचा पोटेन्शियल V आहे, आणि म्हणून चार्ज टू पोटेन्शियल रेशो हा कॅपॅसिटर असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि मग हेच इक्वेशन रिअरेंज केलं V साठी, V इज इक्वल टू Q डॅश अपॉन C. आता ह्या याच्यानंतर मला थोडासा चार्ज ॲड करायचा DQ. तो चार्ज ॲड करण्यासाठी काही नाही, वर्क करावं लागेल, त्याला dW मिळेल, आणि हे वर्क डन काढण्याचा फॉर्म्युला आहे VdQ. जो चार्ज ॲड करायचा आहे गुणुले त्यावेळेचा पोटेन्शियल आपण V घेतलेला आहे. आता खरं चार्ज ॲड झाला तर पोटेन्शियल थोडं वाढणार आहे, पण आपण तो चार्ज इन्फायनाइटेसिमल स्मॉल घेतला आहे, त्यामुळे पोटेन्शियलमध्ये फारसा बदल होणार नाही, ते आपण ॲप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट ग्रेजर आणि म्हणून VdQ असा फॉर्म्युला आहे. dW इज इक्वल टू VdQ. This is the work done to add small charge dQ. dW is equal to VdQ. पण आत्ताच आपण हिचा फॉर्म्युला पाहिला Q डॅश अपॉन C. ती व्हॅल्यू इथे ठेवूया, हिची व्हॅल्यू Q डॅश अपॉन C इंटू DQ. पण आता हे वर्क डन कोणासाठी, स्मॉल चार्ज DQ ॲड करण्यासाठी. पण आपल्याला तर चार्ज ॲड करायचा आहे टोटल कॅपिटल Q. सुरुवातीला तो 0 होता, 0 पासून ॲड करत आपल्याला कॅपिटल Q पर्यंत जायचं आहे, म्हणजे आपल्याला याचं इंटिग्रेशन करावं लागेल, म्हणजे टोटल वर्क डन मिळेल. आणि टोटल वर्क डन W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW, म्हणून W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ Q डॅश अपॉन C. dWचा फॉर्म्युला इथे ठेवला, Q डॅश अपॉन C dQ, इंटिग्रेशन विथ लिमिट 0 टू Q. कुठून कुठंपर्यंत, 0 पासून Q पर्यंत. हे इंटिग्रेशन करून येणारं उत्तर आहे वर्क डन W इज इक्वल टू 1/2 इंटू Q स्क्वेअर अपॉन 2. इंटिग्रेशन करून कसं आलं वगैरे याच्या मी डिटेल इथं दिलेलं नाही, हे उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. W इज इक्वल टू 1/2 इंटू Q स्क्वेअर बाय C. बट दिस W इज नथिंग, दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आपण मगाशी म्हटलं चार्जिंग प्रोसेसमध्ये जे वर्क केलं जातं तेच वर्क एनर्जी स्टोअर केलं जातं, म्हणून त्या एनर्जीचा सिम्बॉल होता कॅपिटल U दाखवूया. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर दॅट इज U इज इक्वल टू W इज इक्वल टू हाफ Q स्क्वेअर अपॉन C. हा फॉर्म्युला, and this is the formula for energy stored in the capacitor. पण याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते आपण बघूया, कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे Q इज इक्वल टू CV. आपण CV रामन असं म्हणायचं असं लक्षात ठेवलेलं आहे. रामन आपण मनातल्या मनात म्हणणार आहोत, लिहिताना Q इज इक्वल टू CV एवढंच लिहिणार आहोत. हा फॉर्म्युला मी इथं वापरला तर याचंच दुसरं रूप आलं हा CV स्क्वेअर. तर Q इज इक्वल टू CV म्हणजे C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन C, त्यातला एक C कॅन्सल झाला म्हणजे CV स्क्वेअर आला. परत Q इज इक्वल टू CV आहे, बरोबर आहे का. ह्यातला एक C ह्यातला एक V घेतला की परत Q इथे घेतला QV असा पण फॉर्म्युला तयार होतो. हे तिन्ही फॉर्म्युले सारखे आहेत, फक्त स्वरूप वेगळं आहे. दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. यातला हा फॉर्म्युला मला लक्षात ठेवायला सोपा वाटतो, आपण हा लक्षात ठेवूया. जसं आपण कायनेटिक एनर्जी म्हणजे आपल्या जिभेवर आहे हाफ mv स्क्वेअर, आपलं तोंडपाठ झालं तसं एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर इज इक्वल टू हाफ CV स्क्वेअर. आणि त्यानंतर दुसरा कुठलाही फॉर्म्युला देण्यात त्याला सोपं होईल. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण आत्ताच्या तासाला लेक्चरला एक छोटे छोटे 2 आर्टिकल अभ्यासले. सुरुवातीला अभ्यासलं ते
डिस्प्लेसमेंट करंट हा कन्सेप्ट विषय. आता आपण जे बोर्डवर पाहतो ते एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. फायनल फॉर्म्युला आपण लक्षात ठेवूया. हा एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर U इज इक्वल टू हाफ CV स्क्वेअर. ठीक आहे. आजच्या तासाला इथंच थांबूया.